मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची महाराष्ट्रभर असणारी क्रेज, त्यांना वाढता शेतकऱ्याचा असणारा पाठिंबा, लाडक्या बहिणीचा असणारा आशीर्वाद, त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांची क्रेज आहे। त्यामुळे त्यांचं जी मार्गेनिंग पॉवर आहे, त्यांच्यावरती आमदारांचा असणारा त्यांचा दृढ विश्वास आहे, खासदारांचा त्यांच्यावर असणारा दृढ विश्वास हे तोडण्यासाठी, त्यांच्यावरती फूट पाडण्यासाठी त्या पक्षाची मार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल याचा विचार देखील भाजप सरकार करतंय का, भाजप पक्षामधील काही लोक करतायत का, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐन विधानसभेच्या अधिवेशनात दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार करायला गेल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या। 14 जुलै रोजी सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत होत असलेली सुनावणी, आगामी मुंबई महानगरपालिका आणि इलेक्शन, शिंदे गटाच्या नेत्याच्या वादामुळे अनेक अडचणी येत आहेत आणि महायुती सरकार, ठाकरे सरकार यांच्या बंधूच्या संभाव्य युतीमुळे महायुतीसमोरील येणारे आव्हाने, अशा अनेक अर्थाने ही भेट महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आता आपल्याला समोर येत आहे। परंतु यातील सर्वात चर्चेला येत असलेला मुद्दा तो ठरतोय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्यमंत्रीवरती असलेली नाराजी, राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे साहेबांवर मुद्दामून आव्हान निर्माण केली जात आहेत का, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। एकनाथ शिंदेचा राजकीय काटा काढण्याचा प्रयत्न होतोय का, याचाच आढावा आपण, कारण म्हणजे एकनाथ शिंदेने मागच्या 2.5 वर्षामध्ये केलेली कामं एकनाथ शिंदे यांची कवच कुंडल म्हणून त्यांच्यासोबत असतात आणि त्याच्यासोबत असणारी एक मार्गेनिंग पॉवर, त्यांची ताकद, ते म्हणजे त्यांचे आमदार आणि खासदार हे देखील नेते ओळखले जातात। 40 आमदारच्या जोरावरच एकनाथ शिंदेने महायुतीची आपली पकड घट्ट करून भाजपचे सर्वाधिक आमदार असताना देखील पाठीमागे मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली होती, जे भल्याभल्यांना शक्य झालं नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलं होतं। केवळ आपल्यासोबत असलेल्या आमदार आणि खासदार नेत्यांच्या बळावर एकनाथ शिंदेनी आपली बेडकी फुगून मुख्यमंत्री पद मिळवलं होतं। आता महायुतीच्या दुसऱ्या टर्म देखील त्यांना देखील खुर्ची सोडावी लागली, परंतु याचं शल्य देखील त्यांना नेहमीच जाणवत राहिलं। संपूर्ण शिवसेना पक्ष भाजपच्या ताब्यात दिल्यावर ते देखील आपल्या केवळ 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहता आलं याची खुरवूर त्यांच्या मनात कायम राहिल्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत देखील एकनाथ शिंदे यांच्या मनात काही प्रमाणावरती असुरक्षिततेची भावना आहे। त्यात नितेश राणे यांच्यासारखे भाजपचे मंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांचे बाप असल्याचं जेव्हा सांगतात, तेव्हा अजित पवार गटापेक्षा शिंदे गट जास्तीत जास्त आक्रमक होताना दिसून येतो। फडणवीस यांचा महायुतीत एक छत्री अंमल आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती पक्षातील मंत्र्यांना आता खटकू लागलाय। त्यामुळे आमदार संजय शिरसाट, आमदार प्रताप सरनाईक आणि यांच्यावर नेते भाजपवर आता उघड बोलायला, टीका देखील करायला सुरू केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे एक नेते बडे नेकी अडचणीत सापडत होते। आता तो काटा शिंदे गटाकडे वळवण्याचं काम यांनी केलंय का, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता मोठा फरक शिंदेवर होता, ज्यावेळेस शेतकऱ्याचे मंत्री, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अजितदादा गटाचे माणिकराव कोकाटे वारंवार अडचणी सापडत असताना त्याला सावरण्याचं काम अजितदादा करत होते। पण एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट यांची पाठवलेली वादग्रस्त वक्तव्य आणि त्यांच्यावर असलेली होणारी चौकशी, याच्यावर कोण भारतीय बीजेपी पक्षच ईडीची चौकशी लावतोय का, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। एकनाथ शिंदेचे जे नेते असल्याचं आता पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे गटाचे नेते अडचणीत सापडत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न बीजेपी कडून होतोय का आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न होतोय का, ही कोंडी केवळ राजकीयच नाही तर कायदेशीर दृष्ट्या देखील महत्वाची आहे। महाराष्ट्रातील आगामी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण ही निवडणूक चिन्हावरून शिंदे गट आणि ठाकरेच्या शिवसेनेमध्ये सध्या पाहायला गेलं तर रस्सीखेच सुरू आहे आणि हे प्रकरण उद्या म्हणजेच 14 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावलेलं येणार असल्याचं हे देखील आपल्याला पाहायला मिळते। हे प्रकरण आधीच 2 वर्षापासून प्रलंबित आहे। आता न्यायालयाच्या 14 जुलै रोजी पुन्हा याची सुनावणी घेणार असल्यानं यावेळी काहीतरी निर्णायक निकाल लागण्याची शक्यता देखील वर्तवून येत आहे। याचं कारण म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा देखील अधिवेशनाच्या काळामध्ये एक सत्कार झाला। याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। ही देखील भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। एकीकडे सुप्रीम कोर्टातील लागणारा निकाल आणि दुसरीकडे होणारी सुनावणी आणि मुंबई महानगरपालिका असेल निवडणुकीतील बार्गेनिंग पॉवर, जी एकनाथ शिंदे साहेबांची बार्गेनिंग पॉवर आहे, त्यांचा कमी होण्याचा, जे आमदार म्हणून त्यांची एक ढाल बनून त्याच्या पाठीमागे उभे होते आणि त्या लोकांची मार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न बीजेपी कडून होतोय का, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता मुंबई महानगरपालिका एकनाथ शिंदे यांचा महापौर व्हावा, त्यांनी ती प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा प्रयत्न हाणून पाडला जातो का, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। त्यात उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे
महायुतीसमोर देखील मोठं आव्हान निर्माण होत झालेलं आहे, अशी देखील आता शक्यता वर्तवली जात आहे. सूत्राच्या माहितीनुसार आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेने काही प्रमाणावरती तडजोडीची भूमिका घ्यावी, अशी देखील राज्यातील जे स्थानिक भाजप नेते आहेत त्या नेत्यांची मागणी देखील आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदे गटानं जास्तीत जास्त आक्रमक न होता भाजपला लीड द्यावा, अशी मागणी देखील होत असली तरी शिंदे गट सध्या पाहायला गेलं तर तो तयार नाही. गेल्या 25 वर्षापासून महानगरपालिकेची चावी शिवसेनेकडे आहे. आता शिवसेनेमध्ये सध्या फूट पडल्यानं त्याच्यामध्ये आता शिवसेनेमध्ये जागामध्ये देखील आता वाटप होणार आहे. त्यामुळे यंदा पाहायला गेलं तर जे शिंदे महानगरपालिकेची शिवसेनेची चावी आहे याचा महापौर जेणेकरून खरी शिवसेना आमचीच असल्याचं पुन्हा सिद्ध करावं लागणार आहे. आणि तसंच मुंबई महानगरपालिकेवरती महानगरपालिका सत्ता येत नसेल तर शिंदे गटाच्या पक्षाला देखील खरी शिवसेना कोण मिळेल, अशी देखील एक लोकांमध्ये संदेश जाईल, अशी देखील शिंदे गटाकडून आमदाराच्या मनामध्ये भीती जात आहे. आणि या सर्वाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीसाठी पहिली पाहायला गेलं तर निवडणुकीत देखील पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे शिंदे गटाकडे होतं. त्यामुळे त्यांचं देखील एक ताकद त्यांच्या पाठीमागे होत आहे. आणि अचानक आता 14 तारखेला त्याची सुनावणी लागलेली आहे. त्याची तक्रार करण्यासाठी जे चिन्ह आणि पक्षाचं नाव आहे ते कायम आपल्याकडे राहावं याची मागणी करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब यांनी अमित शहाची भेट घेतली का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळेच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असावी असे देखील सांगितले जाते. दुसरीकडे ऐन पालिका निवडणुकीवर तोंडावर शिंगील शिंदे गटातले मंत्री संजय शिरसाट आणि खुद शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील काही वेगवेगळ्या अँगलने ऍक्टिव्ह झाले आहेत. एकनाथ शिंदेवरती दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचं बोललं जाते. हा दबाव नेमकं याच वेळी येण्याचं कारण म्हणजे देखील ही अतिशय गोष्ट याच्या पाठीमागे आहे. एकीकडे विरोधी पक्ष खास करून संजय राऊत शिंदे गटाचे लाचोरे आणि चिंध्या करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची आबरू देखील विषयावर टाकण्याचा प्रयत्न होतोय. आता संजय शिरसाट आमदार असताना देखील संजय गायकवाड सारखे नेते पाहायला गेले तर त्याच्यावरती टीका होऊन देखील आमदार संजय गायकवाड असतील, आमदार संजय शिरसाट असेल यांच्यावरती होणारी बाहेरून सरकारकडून टीका, विरोधी पक्षाकडून टीका, यांच्यावर टीकेला उत्तर देताना आमच्यावरती कोणतीच टीका झाली नाही, आम्ही फक्त हे जे असलेलं आहे. त्यामुळे एक जनतेमध्ये जाणारा चुकीचा संदेश यामुळे स्वतःवरतीच वाद ओढावून घेताना दिसत आहेत. भाजपने देखील यावर सावध भूमिका घेत असली तरी आतल्या आत त्यांना देखील आनंद होताना दिसतोय. आता असं वाटतंय म्हणून तिकडे अजित पवार देखील गट देखील शिंदे गटाची मजा घेत असल्याचं आपलं चित्र आहे. या सर्व अडचणीवर एकनाथ शिंदेनं आता प्रॅक्टिकल होऊन मुंबई महानगरपालिकेची झुकेगा नाही चला जो पुष्पा मूवीमध्ये जो डायलॉग होता त्या डायलॉगप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांना आता काम करावं लागेल. ही भूमिका आता त्यांना घ्यावी लागेल. गृहमंत्री अमित शिंदे हे शिंदेचे गुरु आहेत अशी टीका देखील त्या गुरुपौर्णिमेला शहाच्या पायाला चंदन लावून त्याची पूजा केल्याचा दावा देखील पाहायला गेलं तर खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेचे चंदन नेमके कोणाला लावतं आहे हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता जे आपलं कमेंट सेक्शन आहे त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा.